विचारा. बेवार टोला धरण जो आमच्या भंडारा गोंदिया जिल्ह्याचं शेतकऱ्यांची समस्या दूर करण्याकरता आणि पाणी पुरवठा करण्याकरता सिंचनाची सोय उपलब्ध करण्याकरता हा 2002 मध्ये मंजूर झाला आणि 2015 मध्ये याचं काम पूर्ण झालं. पण आज 2025 पर्यंत सुद्धा यामध्ये कोणतेही सिंचनाची सोय उपलब्ध झाली नाही आणि यामध्ये खर्च करण्यात आलेले जवळपास 90 कोटी रुपये हे व्यर्थ गेलेले आहे. आणि या संदर्भात जे कालव्याचे काम आहे ते आतापर्यंत अपूर्ण आहे आणि म्हणून या सिंचन प्रकल्पाचा कोणताही फायदा आमच्या भंडारा गोंदिया जिल्ह्याला झाला नाही. आणि म्हणून या सिंचन प्रकल्पाचे सगळे कालव्याचे कामं आपण कधीपर्यंत पूर्ण करणार आणि याच्यासाठी जो लागणारा निधी आहे तो आपण कधीपर्यंत मान्यता देणार. मंत्री महोदय. सभापती महोदय, बेवार टोला प्रकल्प हा साकोली गोंदिया आपल्या मतदारसंघातला आहे. ब्रीफिंग घेतलं नाही का? मतदारसंघ संपूर्ण महाराष्ट्र आहे. अरे हो, सॉरी, बरोबर आहे. काय नाही, 11व्या प्रश्नावर गेले आणि ब्रीफिंग नसल्यामुळे परिस्थिती हा सुरू आहे. प्रकल्प 1993 मध्ये सुरू झाला. त्याची प्रशासकीय मान्यता ही 1993 मध्ये आणि 8 कोटी 80 लाख रुपयाची प्रमाण त्या ठिकाणी होती. नंतर आता अंतिम सुप्रमा त्याला आपण 2018 मध्ये दिली. ती जवळपास 89 कोटी 65 लाख म्हणजे 99 कोटी जवळपास ही त्या ठिकाणी दिलेली आहे. सिंचन क्षमता याची 1310 हेक्टर त्या ठिकाणी आहे आणि त्यापैकी 995 म्हणजे 1000 हेक्टर काम पूर्ण झालेलं आहे. आता बॅलन्स फक्त त्या ठिकाणी 315 हेक्टर त्या ठिकाणी राहिलेलं आहे. जून 2026 पर्यंत म्हणजे आता डिसेंबर आहे, एक 6-5 महिन्यामध्ये आपण हे काम त्या ठिकाणी पूर्ण करू आणि पूर्ण क्षमतेने अजून राहिलं 315 हेक्टर त्या ठिकाणी आहेत. दादा किती छोटा प्रश्न आहे. मी तेच पाहतोय. तुला समाधान झालं की नाही? आता 3 वाजता मिटिंगला येतो मग तिथे. नाही, तुम्ही दोघं आपसात बोलून प्रश्न सुटणार नाही. प्रश्न माझ्याशी बोलून सुटेल. आपण जरा मंत्री महोदय बोला. नाही, त्यांचं म्हणणं आहे की पूर्ण क्षमतेने पाणी केव्हा मिळेल. मी सांगितलं जून आता 26 पर्यंत हे पाणी आम्ही त्यांना देऊ. इतकं तडकाफडकी काम आम्ही करतो आहोत, तरी पण जरा तुम्ही आक्षेप घेताय की ते सामने उत्तर आहे म्हणून. हा, ओके.